दरम्यान याच लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही महत्त्वाची अजून एक बातमी आहे, ती म्हणजेच धुळ्यातील नकाने इथल्या भिकूबाई यांनी आपल्या मुलाच्या खात्यावरती आलेले पैसे स्वतःहून परत केलेत। धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीच ही माहिती दिली आहे। त्यांनी आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं, आम्ही त्याची चौकशी केली आणि मग त्यांच्या अनुषंगाने आम्ही ते पैसे त्यांच्याकडून जमा करून घेतलेले आहेत। यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्याही लाडकी बहीणच्या कुठल्याही अर्जदारांच्या विरुद्ध कुठलीही चौकशी किंवा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही, कारण याच्यामध्ये ज्यांनी तर स्वतःहून त्या महिलेने पुढे येऊन हे पैसे परत केले असल्यामुळे ते आम्ही फक्त शासनाच्या खाते जमा करून घेतले। मी मुलाला चेक करायला लावले तर मुलाने बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा आणि तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं। तर आम्ही चेक करायला गेलो तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं, तर त्याचं खातं चेक केलं, त्याच्या खात्यात ते पैसे पडले। मग आम्ही लगेच बालविकासला गेलो, साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो। पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं तर ते मला पैसे परत चालू झाले।